सर, खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो की दिवसाकाठी किती पाणी पिलं पाहिजे, शरीरात म्हणजे किती पाणी गेलं पाहिजे. पाणी पिण्याचं असं काही कुठे आयुर्वेदामध्ये असं नियम नाही की दिवसाला 2 लिटर 3 लिटर 4 लिटर किंवा 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. ऋतू कोणता आहे, तुमचं कामाचं स्वरूप कसं आहे त्यानुसार पाणी प्यायचं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये तहान जास्ती लागते, ज्यांचं काम उन्हामध्ये कष्टाचं काम आहे त्यांना पाण्याची जास्ती आवश्यकता आहे. पण AC मध्ये काम आहे, हिवाळा आहे किंवा पावसाळा आहे, तर तिथे पाण्याची आवश्यकता कमी असते. आणि जेवढं पाणी आपल्याला हवं आहे तर ते शरीर इंडिकेशन देतं तहानेच्या स्वरूपात. जेव्हा आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे त्यावेळी तहान लागते आणि तहान लागली की मग पाणी प्यायचं. म्हणजे दिवसाकाठी मी रोज 3 लिटर प्यायचं आहे 4 लिटर प्यायचं आहे असं बिलकुल नाही. आणि पाणी मग कधी प्यायचं कसं प्यायचं त्याच्या शास्त्रामध्ये नियम दिलेत की पाणी एका जागेवर बसून ओठांना ग्लास म्हणण्यापेक्षा तांब्या घेऊयात आपण, की ज्याचा वरचा डायमीटर मोठा आहे असा तांब्या ओठांना लावून पाणी हळूहळू प्यायचंय. पाणी हळूहळू पिल्याने त्याचा स्पर्श वर टाळूला होतो आणि कमी पाणी पुरतं. गटगट जर पाणी आपण पित गेलो तर खाली पोट गच्च भरतं, टाळूची तहान तशीच राहते. म्हणून मग ते जास्ती अतिरिक्त पाणी पिलं जातं. आणि अतिरिक्त पाणी पिल्याने खूप सारे अत्यंभू पान त्याने खूप सारे आजार निर्माण होतात. अंगावर सूज येते आणि अनावश्यक आपण किडनीवर जास्तीचा लोड देतो. अग्निमांद्य होतं आणि अग्निमांद्य झालं की रोगा सर्वेअपि मंदोअग्नी, हे सगळे आजार होतात. आम तयार व्हायला लागतो. आपण काय म्हणतो की निरामय राहा. निरामय राहा म्हणजे काय की तुमच्या शरीरात आम नको. आम आला की आजार आले. आणि सपोज तुम्ही आजार आहे तर अजीर्ण भेषजम वारी, म्हणजे ज्यावेळी अजीर्ण झालं असेल, तुम्हाला अपचन झालं असेल तर कोमट पाणी तुम्ही थोडं थोडं सिपसिप प्यायचंय. ते भेषज म्हणजे औषधासारखं काम करणार आहे. जीर्णे वारी बलप्रदम, म्हणजे ज्यावेळी अन्न पचलंय आणि तुम्ही पाणी पिताय थोडं थोडं तर ते बलदायक आहे, शक्तिदायक आहे. आणि बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की जेवणानंतर पाणी प्यायचं का, तर जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. भोजनांते विषमवारी असं म्हटलं की जेवणानंतर लगेच पाणी पिणं म्हणजे विष पिल्यासारखं. ते काही काळ जाऊ द्या, 1-1.5 तास, आणि मग तुम्ही पाणी प्या.